आयुष्य क्षणभंगुर आहे, जगण्याचा आनंद घ्या. मालवणी महोत्सवातील व्याख्यानातून गणेश शिंदे यांचं समाजाला आवाहन. आयुष्य क्षणभंगुर आहे, जगण्याचा आनंद घ्या. आयुष्यातील छोट्या छोट्या क्षणांना जपा, असं आवाहन प्रसिद्ध व्याख्याते आणि सामाजिक विचारवंत प्राध्यापक गणेश शिंदे यांनी समाजाला केले. दैनंदिन जीवनातील स्पर्धा आणि नैराश्यातून बाहेर पडत जुन्या नात्यागोत्यांची जपणूक करत जीवनाकडे सकारात्मक दृष्टीनं पाहण्याची गरज असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. कोकण ग्रामविकास मंडळाच्या वतीनं 18 फेब्रुवारीपर्यंत ठाण्यातील शिवाजीनगर उन्नती गार्डन मैदानात स्वर्गीय अजितदादा पवार महोत्सव नगरीत आयोजित मालवणी महोत्सवात काल हे जीवन सुंदर आहे या प्रेरणादायी व्याख्यानातून प्राध्यापक गणेश शिंदे यांनी कुटुंब व्यवस्थेसह समाजातील सर्व घटकांना नातीगोती आणि माणुसकी जपण्याचं आवाहन केलं. यावेळी मालवणी महोत्सवाचे आयोजक भाजप नगरसेवक सीताराम राणे, आरोग्य क्षेत्रातील मंगेश चिवटे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर आणि युवक, महिला, ज्येष्ठ नागरिक यांची मोठी उपस्थिती होती. आपल्या ओघवत्या शैलीत त्यांनी उदाहरणांनी परिपूर्ण अशा भाषणातून गणेश शिंदे यांनी श्रोत्यांना मंत्रमुग्ध केलं. जीवनातील सुखदुःख हे आजकाल इतरांच्या प्रतिक्रियेवर अवलंबून असतं. या वृत्तीचे वाभाडे त्यांनी मिश्किलपणे काढले. माणसं लक्षात राहतात ती कर्तृत्वासाठी हे स्पष्ट करताना शहनाई वादक पंडित बिस्मिल्ला खान, दिवंगत अजितदादा पवार, शास्त्रज्ञ अल्फ्रेड नोबेल यांच्या आठवणीही त्यांनी जागवल्या. आयुष्य क्षणभंगुर आहे, जगण्याचा आनंद घ्या. छोट्या क्षणांना कायम जपा. प्रत्येकाच्या घरात ज्ञानेश्वरी आणि तुकोबांची गाथा असलीच पाहिजे, कारण संत ज्ञानेश्वर तुकाराम महाराजांनी समाजाला खरी दिशा दिली. तेव्हा ज्ञानेश्वरीतील 9000 पैकी एखादी तरी ओवी आपण अनुभवली तरी जगणं सुकर होऊन जाईल, असंही त्यांनी स्पष्ट केलं. जोपर्यंत स्पर्श आहे तोपर्यंतच नाती आहेत. तेव्हा घरातील वृद्धांचा ओतप्रोत प्रेम करणाऱ्या मातापित्यांसह नात्यागोत्यांचा आदर करा, असंही त्यांनी सांगितलं. कार्यक्रमाच्या शेवटी श्रोत्यांनी टाळ्यांच्या कडकडाटात शिंदेंचं अभिनंदन केलं, तर आयोजक सीताराम राणे यांनी शिंदे यांचा खास सन्मान करून हे जीवन सुंदर आहे या व्याख्यानातून समाजाला सकारात्मक विचार आणि माणुसकीची नवीन ऊर्जा दिल्याबद्दल धन्यवाद दिले. खरं तर आपले सगळ्यांचे लाडके नगरसेवक सीताराम राणे साहेब गेल्या अनेक वर्षांपासून सातत्यानं या परिसरामध्ये मालवण फेस्टिवलचं आयोजन करतात. मालवणची एक वेगळी संस्कृती आहे, म्हणजे तिथली भाषा असेल, तिथली खाद्य संस्कृती असेल, तिथले छोटे छोटे उत्सव असतील, कला असतील, लघुउद्योग असतील, या सगळ्यांना ठाणे मुंबई परिसरामध्ये एक चांगला प्लॅटफॉर्म मिळावा यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून ते ह्या महोत्सवाचं आयोजन करतात. आणि हे सगळं करत असताना, हे सगळं अनुभवत असताना ठाणेकरांना थोडीशी वैचारिक मेजवानीही मिळावी म्हणून आत्ताच जसं मंगेशजी बोलले तसं काव्य कट्टा असेल किंवा व्याख्यानं असतील, तर असाही एक प्रयोग राणे साहेबांनी यावर्षी या फेस्टिवलमध्ये केलाय. जीवन सुंदर आहे या विषयावर गेली अनेक वर्षांपासून मी बोलण्याचा प्रयत्न करतोय, लोकांशी संवाद साधतोय. या उत्सवासाठी सीताराम राणे साहेबांनी मला इथं बोलवलं, त्याबद्दल मी त्यांचे मनापासून आभार मानतो. त्यांच्यामुळे मला आज या फेस्टिवलमध्ये ठाणेकरांशी संवाद साधायची संधी मिळणार आहे. माझी ठाणेकरांना ही विनंती आहे की आपण जास्तीत जास्त संख्येनं या महोत्सवाला भेट द्यावी आणि मालवणी संस्कृतीचा आणि इथल्या जी एकंदरीत वैचारिक मेजवानी तुम्हाला मिळणार आहे तिचा मनापासून आस्वाद घ्यावा. थँक्यू.